हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर मी व्लॉग करायलो आणि मी असं काही एवढं पण काही बिझी नव्हते. मी का ते रिझन काय व्लॉग ना करण्याचं रिझन काय ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच. हे आहेत मँगो, हिने आणले होते. मँगो तर खूप कॉस्टली आहेत मग खायचं पण सोडायचं नाही आहे कारण सीजनल फ्रूट असतात. आणि तर मला बाहेर जेवण द्यायचं होतं तर तयारी चालली होती. म्हणजे ह्यांची मित्रांना ह्यांनी 2-3 बॉक्सेस घेऊन जाणार होते दोघा तिघांना. म्हणून इथं सकाळ सकाळ मला माहीत पण नव्हतं, सॅटर्डे होता आज आणि ह्यांनी उठून अंडी बॉईल करायला ठेवले होते. नंतर मला सांगितले म्हणून मी त्या आटा वगैरे हे करून ठेवले चपातीचा. आणि तर ऑनियन आणि टोमॅटो वगैरे चॉप करून ठेवले, चॉपरमध्ये घालून बारीक असा सगळी तयारी करून ठेवले होते मी. ओजू पण झोपला होता आणि ह्यांनी मार्केटला गेले होते वाटतं सकाळ सकाळीच. हे बघा माझं होलिया उठले लगेच मी सांगितले मग आणि गडबड करत होते. मी 7:30 झालं होतं. ह्याने पण आज थोडं लेट निघणार होते. अंडी पण बॉईल झाली होती, सगळं तयार झालं होतं. आणि मला फक्त असं सुकी सब्जी बनवायची आहे अंड्याची. अंडा करी नाही आहे, फक्त सब्जी बनवायची होती. करी बनवते म्हटले मी पण ह्याने नको म्हटले म्हणून सब्जीसाठीच मी तेल जास्त घालून कारण जास्त अंडी होती. 15-16 काहीतरी अंडी होती. एक तर सगळं मसाला वगैरे मी करून मसाला ते काय वापरले नाही मी याच्यामध्ये. फक्त तेजपत्ता आणि जिरं घातले इथं. आणि इथं कोथिंबीर आणि मिरचीचं पेस्ट आहे, म्हणजे बारीक करून घेतले मी, एकदम पेस्ट पण नाही आहे. थोडंसं बारीक करून घेतले कारण मिरची घालूनच बनवणार होते, तिखट वगैरे नाही घालणार होतो. तर बारीक करून घेतले होते मी ही कोथिंबीर आणि मिरच्या. आणि सेपरेट कांदा आणि टोमॅटो चॉप करून ठेवले होते चॉपरमध्ये घालून बारीक बारीक असं. हे चांगलं असं ह्याला फ्राय करायचं. हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करणार होतो आपण. आता तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आता हे चांगलं. आणि ह्याच्यामध्ये आता घातले कांदा आणि टोमॅटो जास्त घेतले मी कारण अंडी पण जास्तच होती आणि ग्रेव्ही पण बनवणार नव्हतो, सुकी भाजीच बनवणार होते. थोडं स्पायसी पण पाहिजे होती. आर्मीची माणसं स्पायसीच खातात माहीतच असेल, म्हणजे ह्या साईडचे ऑलमोस्ट. म्हणून स्पायसी बनवणार होतो. तर माझं वेगळं काय काम नव्हतं. आज सॅटर्डे होता, मी नॉनव्हेज वगैरे काय खात नाही आहे, ह्यांनी खातात. आणि बाकी दुपारीसाठी डाळ पण मी लावणार होते, आता लगेच बनवणार होते कारण आज क्लासला पण जायचं होतं. 2 दिवस झाले मी क्लासला गेलो नाही आहे. आणि रामनवमी होती त्या दिवशी पण सुट्टी होती, त्याच्यानंतर 2 दिवस पण गेले नाही. गुरुवार शुक्रवार काय गेलेच नाही मी, म्हणून आता आज जायचं होतं सॅटर्डे. इकडं पाऊस पण खूप यायला आहे आणि इव्हनिंगच्या टाईमला तर एकदम असंच हे पावसाचंच वातावरण असते. म्हणून क्लासला थोडं लवकरच जायचं होतं. आता मी पुढे लवकरच जाणार आहे क्लासला. जर जमलं तर मॉर्निंग पण करणार आहे, बघून यांच्या सुट्टीवर डिपेंड असते. तर अंडी यांनी काही फोडून दिले होते मला आणि अशी मोठी मोठी कट केलीत. मग नंतर मी यांना थोडं त्याच्यामध्येच अजून थोडं चॉप केले कारण ह्याला मसाला चांगला लागत नव्हता, म्हणून ह्यांनी लांब लांब असं कट करून दिले होते. पण मी त्याच्यात अजून थोडं हे केले, त्यांना पीसेस केले छोटे छोटे पीसमध्ये, असं त्याला फोडले मी आतमध्ये त्याच्या. इथं झाले होतं भाजी. ह्याला काय शिजायला जास्त वेळ वगैरे लागत नाही, मसाला वगैरे सगळा चांगला शिजलाच होता पहिला. तर वरून टाकले मी कोथिंबीर आणि हे बघा किती यम्मी भाजी तयार झाली अंड्याची. मला तर नाही आवडत भाजी अंड्याची वगैरे, अंडं बॉईल केलेलं खाते मी, पण अंड्याची भाजी बिलकुल पण नाही आवडत मला. आणि आज तरी मी खाणार पण नाही आहे, म्हणजे जास्तच झाली वाटते आज. ह्यानी एकटे खातात आणि बाहेर एक 3 बॉक्सेस म्हणजे जाणार होती. लगेच मी आटा वगैरे हे करून ठेवलो होतो. इथून थोडंसं वरून गरम मसाला टाकते मी. चपाती काय बनवायला जास्त वेळ लागत नाही आहे. आणि बाकी पण काम मी आवरून घेत होते, दुपारच्या जेवणाची पण इकडे तयारी करतच होते, भाजी बनवतच. ह्या टाईमला ओजू उठत नाही ते चांगलं आहे कारण तो सकाळ सकाळी माझं काम असते, जेव्हा तो उठतो तेव्हा त्याच्यासोबत तर मी खेळावंच लागणार. म्हणून तो झोपलेला, म्हणून माझं काम लवकर मी आवरून येते तो उठायच्या आधी. कधी कधी उठतो लवकर, पण असं नाही आहे की डेलीच उठतो आहे. आणि तर मी चपाती बनवत होते आता.
तर मी पहिला सगळी चपातींना तेल लावून असं फोल्ड करून ठेवून घेते, कारण चपाती म्हणजे भाकरीसारखं नाही, लवकरच भाजून जातात. मग तव्यावर उगीच गॅस वेस्ट पण होते आणि गॅप पण उरते लई वेळ, म्हणून मी पहिला सगळं तेल लावून असं रेडी करून ठेवून घेते. नंतर लवकर लवकर भाजते लाटून लाटून, म्हणजे असं जरी इझी होतं आणि टाईम पण थोडंसं आम्हाला हे होते. मला पर्सनली मला असं आवडतं, पहिला मी सगळं तयारी करून ठेवते, नंतर एक 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 लाटून लाटून भाजते मी. भाकरी बनवायचं काय नाही आहे, भाकरीपेक्षा मला चपाती बनवायचं आवडतं. भाकरी बनवायचं म्हणजे असं मला लईच कंटाळा येतो. बनवते मी भाकरी, एकदम मस्त बनवते, असं नाही आहे की मला भाकरी येत नाही, येतातच, पण एवढं रेग्युलर मी भाकरी बनवत नाही आहे. म्हणजे दिवसातून चपाती असतेच किंवा तरी, नाही तर भाकरी तरी असतेच. असं तांदळाची भाकरी स्पेशली, मराठा स्पेशल झालेलं आहे. चपाती सगळं मी रेडी करून ठेवून घेते. आता लवकर असं लाटते आणि असं भाजून घेते. जास्त वेळ पण लागणार नाही, 10 ते 15 मिनटं एवढंच लागणार आहेत. 10 ते 12 चपाती करणार होते मी. असं व्हिडिओ बनवायचं मी किती ट्राय करायले मी, तरी पण मला टाईम म्हणजे मॅचच होत नाही झाले की कसं काय करायचं जाऊन. ते पण काम असते क्लासचं पण, आणि ओजू पण असतो त्याच्यासोबत पण माझं काय ना काहीतरी येतं. कसं काय की एकदमच गॅप झालं आणि गॅपच राहिलं. ते झाले आता बरेच दीड महिने काहीतरी झाला असेल की बनवलेच नाही व्हिडिओ मी. अपलोड करायला टाईम पण मिळत नव्हतं. त्यांनी पण विचारत होते की व्हिडिओ का बनवत नाही. पण मला प्रॉब्लेम माहिती होतं की का बनवत नाही आहे मी. केले हे सॅटर्डेची क्लिप्स आहेत सगळी, आणि फ्रायडे पण मी व्हिडिओ केलं होतं, ते मी नेक्स्ट अपलोड करणार आहे इथं. म्हणजे ही पार्ट संपल्यानंतर इथं पॅकिंग करून घेत होती हे मी सगळं. आणि हे बघा, इथं डाळीची पण तयारी करते. मुगाची डाळ बनवणार होते, वरण बनवणार होते. इथं हे डबा वगैरे हे करून घेतले होते भरून सगळ्यांना द्यायला तिथं. आणि तर मी मुगा नो खा मा बस. हे बघा ओजू कसं रडतो बघा, माझा ओजू कशी रडायला बघा. मम्माच मारते की बा. मारायचं नाही मम्माला. खा तू, तुझं मँगो खा इथे बघ. आज हे केवढं भारी खालंय पिल्लू माझं. हे बघ केवढं छान खालंय. हे खा आता हे खायचं. इथे माझं पार्सल आलं होतं अमेझॉनवरून. सांगू का पप्पाला? सांगू काय सांग. आंघोळ वगैरे झाली होती आणि पप्पाला सांगू झालं होतं. सोड. आज इथं हेअर वॉश केलं होतं मी आणि जाण्यासाठी तयार पण होत होतो. हे बघा किती केस गळतात, खूप गळतात केस. मीच केस कट केले होते. माझे केस वाढतात पण पातळही झालेत. ओजू झोपला होता आणि मी तयार होत होते जाण्यासाठी. टाईम पण झालं होतं, हे येणार होते आणि मी पण झोपलो होतो थोडंसं, फक्त एक 20 मिनिट्स काहीतरी झोपलो त्याच्यासोबत आणि लगेच तयार होऊन बसायचं. मग तो पण झोपला आणि ह्याने असं सोडून येणार होते मला, त्याला सोडून जाणार होतो मी तयार होत होते ह्याने यायच्या अगोदर. बाकी जेवण वगैरे केलं नव्हतं, भूक पण लागली नव्हती मला. लेट करून नाश्ता केलं होतं मी. खूप दिवसानंतर वांग्याचं भरीत बनवलं होतं सकाळी. त्यांना अंड्याची भाजी बनवून दिलो आणि माझ्यासाठी वांग्याचं भरीत बनवलं होतं. 1:30 झाले होते. अजून त्यांनी तर 5-10 मिनटातच येणार होते आणि मी बसलो होतो इथं. काय वेगळं काम पण होतं, जेवण वगैरे सगळं बनवून संपलं पण होतं, तयार पण झाली होती, व्हिडिओला घालायचे होते आणि बाकी सगळं झालं होतं आवरून. असंच मोबाईलमध्ये बघत टाईमपास करत बसलो होतो. काहीतरी बोलत होतं बट मी एडिट केलं व्हॉईस सगळं. तयार झाली अजून पण आलेच नाही. केस खूप गळतात माझी.
इतकं ऊन आहे ना बाहेर की कुठं बाहेर पडून जावंसारखं असं वाटत नाही आहे. बट जर उन्हात बघत बसले की संध्याकाळच्या टाईमला पाऊस पण येतो. खूप दिवसानंतर माझ्या चॅनलवर वेलकम आहे तुमचं. असं नाही आहे, फक्त मला टाईम मिळत नव्हता. म्हणजे असं एकदम पण टाईम मिळत नाही असं नाही आहे. बट मला थोडं ब्रेक घ्यावं वाटलं आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन सगळं क्लासवर घातले मी. म्हणून व्हिडिओज वगैरे काही बनवलं नाही, शॉर्ट्स पण टाकले नाही मी. असंच थोडंसं कामामध्ये त्या बिझी झालं तिकडं आणि मला मॅनेजच होत नव्हतं व्हिडिओ अपलोड करायला. काही व्हिडिओज शूट पण करून ठेवले मी, तरी पण मला एडिटिंगमध्ये पण टाईम मिळत नव्हता. मग मी गॅपच घेतले आणि आज खूप 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 दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायले. थोडंसं टाईम मिळलं होतं. संध्याकाळचं टाईम ओझूवर गेला आहे टेरेसवर खेळायला आणि इथं मी माझं ब्लाऊज वगैरे स्टिचिंग झालं होतं. मी क्लासला पण गेलो नाही. इतकी गरमी आहे, इतकी भयंकर गरमी आहे इकडं. किती फॅन लावला तरी पण काय. त्यामध्ये पाडवा झाला आणि बरंच काही झालं. बट व्हिडिओज नाही आहे माझा. गावाकडे पण जाऊन आले मी 2 दिवस. मला पण मी काय कुठल्या ह्याच्यासाठी आलो नव्हतो, जस्ट असं टाईमपास फनसाठी आलं होतं. बरंच मी काही शिकलो पण. मला एडिटिंगलाच टाईम मिळत नव्हतं. काही व्हिडिओ शूट झालेले होते, टाईम मिळत नव्हतं म्हणून गॅपच टाकले त्याला सगळं. ते चहा वगैरे पिलो होतो मी फ्रेंच फ्राईज बनवले होते खूप दिवसानंतर, नाही तर बाहेरच खात होतो. बट घरी आता लई दिवसानंतर बनवलो चहा पिऊन. ते दोघं वर गेले तिथं, मी झाडू करून घेत होतो. बट मला आधीपासून ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होताच, कपड्यामध्ये स्टिचिंगमध्ये वगैरे. मी पहिला पण स्टिचिंग वगैरे करत होतोच. म्हणून मी आता प्रोफेशनली शिकायचं म्हणून मी डिप्लोमा लावले, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग. आणि बरंच काही झाले. आता 2 मंथ्स कंप्लीट झाले माझे क्लासला. इथे इव्हनिंगचा टाईम होता आणि वर गेले होते खेळण्यासाठी. त्याला घेऊन गेले होते आणि टेरेसवर. आणि इथं मी झाडू वगैरे काढून घेतलं होतं. झाडू दिवा लावायचं होतं. तो कंटाळा म्हणताना मी ह्याला घेऊन गेले होते. म्हणजे तो सारखं बाहेरच जाऊया असं म्हणतो. आणि पावसाचं पण क्लायमेट आहे इकडे. आजच नाही आहे. आज म्हणजे आज कोणता वार होता, फ्रायडे काहीतरी होता आणि पाऊस पण नव्हता आज. आणि म्हणूनच त्यांनी गेले होते वर त्याला घेऊन खेळण्यासाठी. तर मी पूजा करत होती. खूप कंटाळा येतो गरमीमध्ये. बाहेर जावंसारखं असं वाटतंय, पण बाहेर पण जास्त जाऊ शकत नाही कारण पावसाचं पण क्लायमेट असतो आणि त्याला घेऊन कुठं फिरायचं वगैरे म्हणून कुठं जात नाही. मग घरीच होते. क्लास नाही, काय नाही. आज फक्त झोपायचं, खायचं हेच झालं. 2 ते 3 दिवस झाले. खूप गॅप झाला माझा. मी यूट्यूब खूप मनापासून स्टार्ट केलं होतं. 1 मिनिट मी कॅमेरासारखं करते थोडंसं. खूप सारे ब्लाऊज वगैरे शिकले मी आता. आणि मी स्टार्टिंगला ब्लाऊजच घेतलो होतो. बाकी नंतर आता ड्रेस वगैरे, नऊवारी वगैरे घेणार आहे. ब्लाऊजची माझी कमीत कमी 10 पॅटर्न झालेत शिकून. आणि आता रिसेंटली आजच मी स्टिच केलं नेटचा ब्लाऊज, ट्रान्सपरंट पाठीमागून. मला थोडं पहिला पण आयडिया होती ब्लाऊज वगैरे शिवायचे. आई स्टिच करत होती ना, तिचं बघून. हे नेट आहे असंच प्लेन मी घेतलेलं होते कट पीसमध्ये. 50 रुपये काहीतरी मीटर मिळलं होतं मला हे नेट. आणि त्याला लाईनिंग वगैरे सॅटिनचं वापरले. खूप सुंदर झाला ब्लाऊज. मी ट्राय पण बघितले. हे प्रिन्सेस कटचं आहे आणि याला मी बटन्स नाही लावली, झिप लावले. साईड झिपचं ब्लाऊज येऊ. साडीमधला ते नाही आहे, सेपरेट घेऊन स्टिच केलेला आहे. शिकण्यासाठी खूप सारे ब्लाऊज हे केले मी.
आणि अजून पण हे छोट्या बेबींसाठी छोटी म्हणजे 5 वर्षाची आणि 10 वर्षाच्या मुलीसाठी बनवलेलं आहे ब्लाऊज. हे किती मस्त झाली बा, मला क्यूट वाटायला तेच ब्लाऊज. हे एक आणि ते एक आहे, बटन्स नाही लावले, बॅक बटन केले मी याला. हे बघा, हे वेलवेटचं कापड आहे रेड कलरचं. अजून ब्लॅक एक आहे, मला माझ्यासाठी स्टिच करायचं आहे. आणि रेड आहे, ही लहान मुलांसाठी आहे, मुलींसाठी. अजून पण एक होणार आहे याच्यामध्ये 1 मीटर कपड्यामध्ये 2 प्लस अजून एक होणार आहे, अजून एक छोट्या बेबीसाठी. ते पण स्टिच करणार आहे लगेच. तेव्हा किती मस्त क्यूट झाले ते ब्लाऊज. मला पर्सनली खूप आवडले हे ब्लाऊज. खूप सारे शिवले मी, बट सगळे दाखवायचं काय हे नाही आहे. हा पण नेटचाच आहे, एकदम डीप नेकचा आहे आणि बोट नेकचा आहे. असं स्टिच केले मी, असं नाही की साडीमधलेच. मी माझ्या साडीमधले पण खूप सारे स्टिच केलं मी. बाकी हेच एवढंच शिकले मी आता या 2 महिन्यामध्ये. सगळे ब्लाऊजचे पॅटर्न झाले, म्हणजे कटोरी वगैरे, 2 पीस कटोरी, मद्रास कटोरी, बोट नेक, बंद गळा, कॉलर, हे सगळेच शिकून झालेत. आता फक्त प्रॅक्टिस झाली आहे. आता मी नेक्स्ट घेणार आहे नऊवारी साडी, त्यानंतर वेस्टर्न आणि ड्रेस घेणार आहे. बघू, लगेच कंप्लीट पण करून घ्यायचं आहे. खूप म्हणजे खूप गरमी होते, विदाऊट फॅन तर होऊ शकत नाही. माझी मशीन आहे ऑलरेडी, मी दाखवली सगळ्यांना. अजून पण आहे ब्लाऊज. हा कॉलरचा आहे, कॉलर नेकचा, बॅक ओपन आहे. आणि हा ऑर्गॅन्झा साडीमधला बंद गळा करून केली होती मी, तरी पण मी बॅक थोडंसं ओपन ठेवते. एकदम क्लोज नेक मला नाही आवडत, मला हमेशा डीप नेकचेच आवडतात. ऑर्गॅन्झा आहे, हे पण सेपरेट घेतलेलंच कापड आहे. हे पण प्रिन्सेस कटमध्येच आहे, आता ट्रेंडिंगमध्ये असलेलं म्हणजे प्रिन्सेस कट आणि सब्बेसाची. आणि ह्याचे स्लीव्स मी काहीतरी पॅटर्न केलो, थोडंसं अजून याचं पेंडिंग राहिलं आहे, बाकी सगळं ओके आहे. ऑर्गॅन्झा साडी नाही आहे, सेपरेट पीसेस घेतलेले होते. हा झाला. आणि काही शिवले हे चिकनमध्ये असं. हा पण बोट नेकच वाटतं, प्रिन्सेस कटमध्ये केलेलं होतं मी. हा पण मस्त एकदम खूपच म्हणजे खूपच सुंदर झाला होता ब्लाऊज. मला एकदम परफेक्ट बसला पण होता. स्टिचिंग पण एकदम परफेक्ट झाली होती याची. स्टार्टिंगला स्टिच केलं होतं मी. आहेत खूप सारे ब्लाऊज, दाखवून काय करणार मी आता. इतक्या दिवसानंतर व्हिडिओ बनवले म्हणून मी दाखवायला लेसचं. जेव्हा माझी मशीन थोडीशी खराब होती म्हणून हे ब्लाऊज थोडंसं स्टिचिंगमध्ये गेलं आहे. मी जेवढे काही तर ब्लाऊज दाखवायला सगळे मी कट पीस इथूनच घेतलेले आहेत. म्हणजे 1 मीटर कपडा घेते मी जास्त, आता लाईनिंग वगैरे इथूनच सगळी काही. साडीमधला कुठलाच नाही आहे ह्याच्यात. मी स्टिच केले साडीमधला पण तो सेपरेट आहे. हा तर मी दाखवला होता आर्ट सिल्कमध्ये. आपण सेपरेट कपडा घेतलेलाच कटोरी आहे 2 पीस. हा पण ब्लाऊज एकदमच मस्त झाला. आणि अजून बाकी साधा ते प्लेन वगैरे शिवले होते, ते आईला देऊन पाठवले तिकडं, तिच्या मापाने वगैरे शिवले होते. हा पण नेटचाच होता. हा पण बोट नेक आहे. हा पण छान झाला होता. ह्याला कप्स वगैरे लावले मी. अजून माझा एक साडीतला पण आत्ता स्टिच केली मी रिसेंटली, पण ठेवले वाटते आतमध्ये ना रेड कलरचा. त्याला पण कप्स लावले मी, दाखवते मी तो पण घेऊन येते. मी अजून थोडे एकदम प्रो झाल्यानंतर याच्यावरती व्हिडिओज वगैरे बनवते. आता असंच बघून घ्या. बाकी सगळं झालेलं आहे. मी तो पण ब्लाऊज दाखवते तुम्हाला रेड. हा पण शिवले माझ्या बहिणीचा आहे, 2 पीस कटोरी. मी माझ्या साईजने शिवले मी तिला, पण ती माझ्यापेक्षा थोडंसं अंगाने तब्येतीची बारीक आहे. आणि बघू तिला येत आहे की नाही. तर पण ती तिच्या घरी पण मशीन आहे, ती पण फिटिंग वगैरे करून घेऊ शकते. मी अजून पण काही आईची वगैरे ब्लाऊज शिवले, सासूबाईची वगैरे 2-3. आणि खूप ब्लाऊज शिवले मी असं प्रॅक्टिससाठी. बट जेवढी माझी चांगली झालेत आणि मला पर्सनली आवडलेली मी सेपरेट ठेवले इथं. आणि सगळे पॅटर्न झालेत, किती 10 तरी पॅटर्न झालेत वाटतं ब्लाऊजचे. अजून वेस्टर्नमध्ये शिकायचं आहे, लवकर शिकायला मी, कारण आणि इथून सोडून जावं लागणार आहे आम्हाला.
तरी पण एवढं टाईम मिळेल हेच लई खूप ह्याचं आहे. आणि ते मी तो ब्लाऊज दाखवते तुम्हाला. आवडत म्हणजे माझा फेवरेट कलर रेड नाही आहे, माझा फेवरेट आहे ब्लॅक कलर. हा ब्लाऊज वी नेकमध्ये. म्हणजे आता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये फंक्शन होतं कॉन्व्होकेशनचं, म्हणजे ग्रॅज्युएशन डे म्हणून. त्यासाठी आमचं रेड हे होतं कलर कोड, आणि त्याच्यासाठी मी घेतले होते, पण फंक्शन पोस्टपोन झाले. काही जण सुट्टीला गेले गावाला इकडे तिकडे, म्हणून फंक्शन आता जूनमध्ये ठेवणार आहेत. त्यासाठी मी ही वरची साडी घेतलं होतं फॅन्सी पार्टी वेअरमध्ये, आणि याला बॅक बटन केले. हेवी नेकमध्ये आहे, कप्स वगैरे लावून स्टिच केले. याला कप्स लावले याला, आणि लेस हे मी लावले साईडचं वेगळं. आणि तर बॅक साईडला पण नेक होता याचा एकदम छोटा होता, आणि साईड त्याला वर्क होतं ते कट होऊन गेलं सगळं, कारण मला डीप नेक पाहिजे होता. हे घालते मी अजून एकदा, आपण आता फंक्शनला घालते माहीत नाही आहे तेव्हापर्यंत. मी अजून काहीतरी नवीन शिकलो तर तेव्हा तेच घालणार. हा झाला साडीतला ब्लाऊज. अजून एक सिल्क साडी मला आता रिसेंटली, म्हणजे लास्ट टाईम मी गावाकडे गेलो होतो, आई साडी दिली होती मला, त्या साडीमधला ब्लाऊज हा स्टिच केली मी. 2 पीस कटोरी आणि थोडंसं वर्क आहे, आणि मी ह्याला अशी स्लीव्स केली आहे, पफ स्लीव्समध्ये असे प्लेट्स वगैरे हे करून. लेस वगैरे साईडने लावली मी. साडी एकदम छान आहे, येल्लो कलरमध्ये आहे. मी घातली होती आता पाडव्याला, रिसेंटली गेलो होतो इथं ह्यांनी मी, तेव्हा मी साडी घातलो होतो. याची फोटोज लास्टला मी लावतो इथं. नंतर अजून एवढी स्टिच केली मी, आता अजून खूप सारे शिवायचे आहेत. कपडे वगैरे आणून ठेवले मी. आणि सगळ्यांना वाटलं असेल की मी कुठं गायब झालो, कुठं गायब वगैरे झालो नाही. असं नाही आहे की एवढा टाईमच मिळत नव्हता, असं नाही आहे, टाईम होता, पण मी जास्त टाईम ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केले. आता 2-3 दिवस झाले मी गॅप ठेवली क्लासला, कारण ब्लाऊजची पॅटर्न सगळी संपलेली होती, आणि ओळखीला पण टाईम सारखं टाईम देत नव्हते मी, म्हणून थोडंसं 2 दिवस राहिलीच. काल रामनवमी होती म्हणून सुट्टी होती, आणि आज पण गेली नाही मी. आज गुरुवार आहे. माहिती व्हिडिओ अपलोड करते की नाही करते, तरी पण मी शूट करायचंच आहे. खूप दिवस झाले, 1 ते 1.5 महिना काहीतरी झालं असेल. आणि आता अजून गावाकडे पण जायचं आहे, लग्न पण आहे मामाच्या मुलीचं. बघू त्यांची जर सुट्टी असली तर जाणार, नाहीतर काय होते बघू. मी एकटी तर आता जाऊ शकत नाही त्याला घेऊन, मला खूप कंटाळा आला जायचं यायचं म्हणजे. आणि जास्त गेलो तरी पण जास्त दिवस राहू शकत नाही आहे, कारण माझा क्लास आहे आणि यावंच लागणार. म्हणून जर ह्यांनी असते तर मला थोडंसं बरं होईल की जाऊन यायला त्याला घेऊन. काय होतं तर बनवते व्हिडिओज. असं नाही आहे की मी एकदमच बंदच करणार आहे यूट्यूब, आणि लेट झालं तरी पण मी अपलोड करत राहते व्हिडिओ. आणि यूट्यूब तर सोडणार नाही आहे मी, थोडं गॅप झालं तरी पण वेगळं बनवणारच आहे चॅनल वगैरे. आता रिसेंटली किती झाले वाटतं, माझं 1 इयर होणारच आहे आता, आणि 2-3 महिन्यामध्ये. बट अजून म्हणजे 500 सबस्क्रायबर पण झाले नाहीत चॅनलवर. गॅप ठेवले मी, खूपच गॅप ठेवले. अजून आले नाही, वर गेले दोघं पण. असं रुटीन वगैरे काय शेअर करत नाही, आज असंच बोलते मी. नंतर उद्यापासून उद्या रुटीनचे व्हिडिओज वगैरे मी घेते. काल परवा दिवशी इतका पाऊस आला पुण्यामध्ये, इतका पाऊस आला, झाडं वगैरे कट होऊन पडली होती, आणि लाईटच नव्हती, इतकी गरमी होती, झोप नाही आहे रात्रभर. खूप पाऊस आला होता. आणि काल आणि आज पण असंच थोडंसं पावसाचं क्लायमेट होतं, पण पाऊस वगैरे काय आला नाही. बट गावाकडे खूप पाऊस आला, मी निकिता सांगत होती. हा होता 1 शोल्डर ब्लाऊज. काल शिकले मी, कालच शिकून कालच स्टिच करून पण आले तिथंच क्लासमध्ये, कारण पाऊस येत होता आणि इकडे येण्यासाठी प्रॉब्लेम होता, लांब होतं. मग मला तिथं बसले मी खूप वेळ, 3 तास काहीतरी बसले क्लासमध्ये. आणि 1 शोल्डर ब्लाऊज आहे. तुम्ही इथं असं पट्टी पण लंगवू शकता, असं काहीतरी असलं तर. आणि इथं स्लीव पण जोडू शकता जर हवा आहे तर तुम्हाला.
आणि तर मी साईडला झिप दिले, बॅग ओपन पण करायला येतं ह्याला. काय एवढं आमच्याकडे कोण वापरत नाही आहे, बट शिकायचं म्हणून शिकले मी. म्हणजे आहे म्हणजे आम्हाला सिलॅबसमध्ये वगैरे वेस्टर्न ब्लाऊज पॅटर्न वगैरे हे शिकले मी. आणि आज संडे आहे आणि आम्ही चाललो बाहेर आणि आजचा व्हिडिओ येणार आहे उद्या. तोपर्यंत हे 2 दिवसाचे व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ टाकण्याचा खूप 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 प्रयत्न करते आता ह्यापुढे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.